लाडक्या बहिणींना मोठा धक्का, आता 4,500 रुपये विसरा. तुम्हीही जर लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलेला आहे की 4,500 रुपये त्यांना विसरायला लावणारा आजचा हा मेसेज आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील बदलाबद्दल महत्त्वाची माहिती आज दिलेली आहे. राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहे. यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ती मुदत वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केले त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे. पण ज्या महिला ही तारीख चुकवतील म्हणजेच 1 सप्टेंबरनंतर अर्ज भरतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना या 3,000 मुकावे लागणार आहे, असे आदिती तटकरे यांनी नमूद केले आहे. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 31 ऑगस्टपूर्वी ज्या महिलांनी अर्ज केला असेल त्यांच्यासाठी खास माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती. त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील त्यांना त्या महिन्यापासूनच लाभ मिळेल, असे आदिती तटकरेंनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करत 1 जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी आतापर्यंत राज्यभरातून 2,40,00,000 महिलांचे अर्ज आले असून पुण्यातील सर्वाधिक अर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिना हा ऑगस्ट महिन्यात जमा केला आहे. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना 3,000 रुपये एकत्र मिळाले. सुमारे 14 लाख महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा झाले आहे. ज्यांचे आधार कार्ड खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. बँक अकाउंटशी आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. अजूनही या संदर्भात काही अपडेट येत असतील तर त्या मी माझ्या चॅनलवर टाकत राहील. तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.